आपण नेहमी वेगवेगळ्या ठिकाणाची माहिती देत असतो आणि त्या ठिकाणाबद्दल अनेक माहिती सविस्तरपणे देत असतो आणि बऱ्याच जणांना ती माहिती मोठ्या प्रमाणात आवडत असते। म्हणून काही जण आपल्याला सांगतात की या गोष्टीबद्दल माहिती सांगा आणि तशा कमेंट आपल्याला मोठ्या प्रमाणात येतात। आपण अशा वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती देत असताना आज आपण अशा आगळ्या वेगळ्या विषयावर माहिती घेऊन आलेलो आहोत। तो विषय आहे तो म्हणजे बुधवार पेठेचा। कारण की यावर सरळपणे कोणी बोलत नाही, कोणी सांगत नाही आणि या ठिकाणी नेमकं काय घडतंय हे सुद्धा अनेकांना माहीत नाही। आता ज्यांना माहीत आहे त्यांना चांगल्या पद्धतीने माहीत आहे, पण मात्र ज्यांना माहीत नाही त्यांना या सगळ्या गोष्टींचा इतिहास माहीत नाही। म्हणूनच आपण सविस्तरपणे या बुधवार पेठेची माहिती जाणून घेणार आहोत की बुधवार पेठेचं नाव अगोदर काय होतं, नेमकी सुरुवात कशी झाली, कोणी केली आणि हे सगळं अशा पद्धतीनं का घडतंय, या ठिकाणी जाण्यापासून काही धोका तर नाही ना, असे वेगवेगळे प्रश्न जर तुम्हाला पडले असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच सबस्क्राइब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। आता ज्या पद्धतीनं पुण्यामधील बुधवार पेठेमध्ये वेश्या व्यवसाय चालतो त्याला रेड लाईट एरिया सुद्धा म्हणतात। असं अनेक ठिकाणी मोठमोठ्या शहरामध्ये रेड लाईट एरिया आहेत, जसं की मुंबईमध्ये कामाठीपुरा आहे, नागपूरमध्ये गंगा जमुना नगर आहे, दिल्लीमध्ये जेबी रोड आहे, कोलकात्यामध्ये सोनाकांची आहे। अशा भारतातल्या मोठमोठ्या शहरामध्ये असे वेश्या व्यवसाय किंवा रेड लाईट एरिया हे चालू झालेले आहेत। पण मात्र हे नेमके चालू कोणी केले, कशासाठी केले हेच आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे बघायचं आहे। याची सुरुवात होते ती म्हणजे 1760 पासून। 1760ला भारतामध्ये इंग्रजांचं राज्य होतं, इंग्रज सरकार सत्तेमध्ये होतं आणि ते भारतातल्या लोकांवर मोठ्या प्रमाणात अन्याय अत्याचार करत होते। कारण की हे इंग्रज लोक विदेशातून भारतामध्ये आले होते। मग ते भारतामध्ये आले होते तर ते एकटेच आले होते, त्यांचे फक्त सैन्य माणसंच सुरुवातीला भारतामध्ये आले होते। मग सगळे माणसं त्यांचे सैन्य जवान देशामध्ये आल्यामुळं त्यांना त्यांच्या शरीराची भूक भागवायची होती, म्हणून ते काय करायचे, भारतातल्या अनेक महिला तरुणी पकडायचे आणि त्यांच्यासोबत जबरदस्ती करायचे, नको ते कृत्य करायचे। मग आता एवढं मोठं सैन्य अधिकारी आहे, त्यांच्याकडे धारदार वस्तू आहेत, शस्त्र आहेत, अस्त्र आहेत, बंदूक आहेत, याच्या धाक दाखवून ते घाबरवायचे आणि त्यांच्यासोबत अशा पद्धतीनं करायचे। मग आता यांची संख्या सुद्धा एवढ्या मोठ्या प्रमाणात होती की यांना बोलायला सुद्धा जमत नव्हतं, विरोध सुद्धा करायला जमत नव्हतं, कारण की राज्यामध्ये देशामध्ये त्यांचीच सत्ता होती। पण मात्र या घटना मोठ्या प्रमाणात देशभरामध्ये घडू लागल्या आणि सुरुवात झाली ती म्हणजे कोलकात्यापासून। कोलकात्यामध्ये या घटना मोठ्या प्रमाणात वाढू लागल्या। मग जे गावकरी आहेत, खेड्यापाड्यातले लोक आहेत, हे लोक जे इंग्रज अधिकारी आहेत त्यांच्याकडे तक्रारी करू लागले की तुमचं सैन्य आमच्या गावामध्ये असं करतंय, महिलांवर मुलींना उचलून नेतंय, त्यांच्यासोबत नको ते कृत्य करतंय। या घटना मोठ्या प्रमाणात घडत असल्यामुळं अनेक तक्रारी ह्या इंग्रज अधिकाऱ्यांकडे प्राप्त होऊ लागल्या आणि त्यावेळी जनरल अधिकारी होते, इंग्रज अधिकारी होते, ते म्हणजे रॉबर्ट क्लाइव्ह 1760 मध्ये। मग 1760 मध्ये अशा पद्धतीनं मोठ्या प्रमाणात तक्रारी दाखल झाल्यानंतर रॉबर्ट क्लाइव्ह यांनी एक निर्णय घेतला आणि कोलकात्यामधील सोनाकांची या ठिकाणी एक वेश्या व्यवसाय सुरू केला। आता या ठिकाणी वेश्या व्यवसाय सुरू केला, पण मात्र त्यामध्ये अशा महिलांचा सहभाग घेतला, म्हणजे अशा महिलांना त्या ठिकाणी ठेवण्यात आलं की त्यांना कोणीही नाही, त्या निराधार आहेत, ज्यांची लग्न मोडलेली आहेत, ज्यांना घटस्फोटी येत आहेत, विधवा आहेत, ज्यांना सांभाळणारं कोणी नाही आणि ज्यांना पैसे कमवायचे, त्यांच्या इच्छेनं हे सगळं करायचे, अशा काही महिलांची त्या ठिकाणी निवड केली। कोणावरही जबरदस्ती केली नाही, कोणाच्याही मनाविरुद्ध इच्छेविरुद्ध त्या ठिकाणी कोणाला आणण्यात आलं नाही। ज्यांची इच्छा आहे, ज्यांना कोणी नाही, अशा काही महिलांना घेऊन या ठिकाणी सोनाकांची या ठिकाणी 1760 मध्ये पहिला वेश्या व्यवसाय म्हणजे रेड लाईट एरिया सुरू झाला। मग या रेड लाईट एरियामुळे जे इंग्रज अधिकारी होते, त्यांचे कर्मचारी होते, हे त्या ठिकाणी जायचे, त्यांचा आनंद घ्यायचे आणि या सगळ्या गोष्टींमुळे त्या संपूर्ण राज्यामध्ये घडणारं जे प्रमाण होतं ते प्रमाण कमी झालं। म्हणजे इतर महिलांवर तरुणींवर होणारं जे प्रमाण आहे ते प्रमाण कमी झालं। त्यामुळं या वेश्या व्यवसायाला त्या ठिकाणी आर्थिक
बळसुद्धा देण्यात आलं, प्रोत्साहन देण्यात आलं. मग प्रोत्साहन दिल्यामुळं ज्या घडणाऱ्या घटना आहेत त्या घटना कमी झाल्या. मग हळूहळू इंग्रज सरकार हे संपूर्ण भारतभर पसरलं, दिल्लीपर्यंत जाऊन पोहोचलं. मग दिल्लीला त्याच पद्धतीनं जे.बी. रोड इथं ठिकाणी चालू केलं, उत्तर प्रदेशमध्ये केलं, महाराष्ट्रामध्ये केलं आणि सगळीकडे अशा पद्धतीनं रेड लाईट एरिया सुरू केले. मग आता भारतामध्ये एवढे सगळे मोठे रेड लाईट एरिया असतानासुद्धा पुण्यातील बुधवार पेठेची चर्चा का होते, तर कारण की पुण्यातील जे बुधवार पेठ आहे ते आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाचं सगळ्यात मोठं वेश्या व्यवसाय आहे किंवा रेड लाईट एरिया आहे असं सुद्धा सांगितलं जातं. मग आता हा जो बुधवार पेठ आहे याचं सुरुवातीला नाव होतं ते म्हणजे मार्गोचा अड्डा. मार्गोचा अड्डा हे 1941 मध्ये सुरू करण्यात आला होता, कारण की या ठिकाणी इंग्रज सरकार सत्तेमध्ये होतं आणि याला मार्गोचा अड्डा म्हणून ओळखलं जात होतं. मग मार्गोचा अड्डा या नावाचं नाव बदलून त्या ठिकाणी बुधवार पेठ असं नाव या ठिकाणी पडलं आणि असं नाव पडल्यानंतर त्या ठिकाणी त्या ज्या महिला आहेत त्या सुद्धा अशाच पद्धतीनं राहत होत्या. पण मात्र बुधवार पेठेला खरी ओळख मिळाली ती म्हणजे 2008 मध्ये मायक्रोसॉफ्टचे CEO बिल गेट्स हे पुण्यामध्ये आले होते, बुधवार पेठेमध्ये गेले होते. त्यांनी त्या महिलांसोबत संवाद साधला होता, त्यांच्यासोबत काही बोलले होते आणि त्यांना एक आर्थिक पाठबळ म्हणून 200 कोटी रुपयाची रक्कम बिल गेट्स यांनी त्या महिलांना दिलेली होती. त्यामुळं ते नाव मोठ्या प्रमाणात चर्चेत आलं होतं. बुधवार पेठेचं नाव हे विदेशामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात चर्चेत आलं होतं. मग अशा पद्धतीनं बुधवार पेठेचं मार्गोच्या अड्ड्याचं बुधवार पेठेत रूपांतर झालं आणि अशा पद्धतीने या ठिकाणी घडतं. पण मात्र या सगळ्या गोष्टीला सरकारचा विरोध आहे का किंवा त्या ठिकाणी काही कारवाई होऊ शकते का, या गोष्टींचा जर आपण विचार केला तर एक गोष्ट आपल्या लक्षात येते की या ठिकाणाला किंवा अशा ठिकाणाला जे इंग्रजांनी सुरू केलेले आहेत त्याला शासनाचा सरकारचा विरोध नाही, पण मात्र त्याला पाठिंबा सुद्धा नाही. एकीकडे विरोध बी नाही, एकीकडे पाठिंबा पण नाही. पण मात्र त्या ठिकाणी जर काही चुकीच्या गोष्टी घडत असतील, त्या ठिकाणी जर बळजबरी कोणाला आणला असेल, कोणाला डांबून ठेवला असेल किंवा जबरदस्ती कोणाकडून तो व्यवसाय करून घेतला जात असेल तर मात्र त्या ठिकाणी कारवाई होते आणि त्या ठिकाणी असणाऱ्या ज्या महिला आहेत त्यांची सुटका केली जाते जर त्यांच्या मनाविरुद्ध त्या ठिकाणी काही घडत असेल. नाहीतर मग ग्राहकांची आर्थिक लूट होत असेल, त्यांची फसवणूक केली जात असेल, काहीही गडबड घोटाळा होत असेल तर मग त्या ठिकाणी कारवाई केली जाते, त्या ठिकाणी रेड पडते असं आपला एकंदरीत वाटतं. पण मात्र ज्या पद्धतीनं आपण या संपूर्ण प्रकरणाची अगदी सखोल माहिती तुम्हाला दिली आहे त्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ किंवा इतर कुठल्या विषयी तुम्हाला सविस्तर माहिती पाहिजे असेल तर लगेच कमेंटमध्ये सांगा. पण मात्र अशा पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा.